आज आपण केलंय मस्त गरमागरम असं नाचणीचं सूप, ते सुद्धा साधं सोपं नाही आहे. लेमन कोरिएंडर नाचणीचं सूप असं मस्त चटपटीत लागतं. एक बोल प्यायला घ्याल पण दुसरा तिसरा बोल पिला तरी पण तुमचं मन भरणार नाही, इतकं चवीला छान लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी एकदम उत्तम आहे आणि अगदी पटकन तयार होतं. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण जी सूपची सिरीज चालू केली, ज्यामध्ये अजून एक मस्त प्रकार करतोय, गरमागरम नाचणीचं सूप. आणि याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे काही घालायचं नाहीये, भरपूर भाज्या आणि नाचणी, वजन कमी करायला सुद्धा चांगलं आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा नाचणीचं सूप करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण, 1 टीस्पून बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आलं, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला फरसबी, 2-3 टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा एकदम बारीक चिरलेली कोथिंबीरीची कोवळी देठं, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ लागणार आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलंय आणि 1 मोठा लिंबू पिळून लागेल. तर नाचणीचं सूप करायचं त्यासाठी भांडं तापत ठेवलंय. त्यामध्ये घ्यायचं अगदी थोडंसं तेल, साधारण 1 चमचा. तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. वजन कमी करण्यासाठी आपण सगळं पौष्टिक खायला बघतो, मग तेल आरोग्यदायी का नको? केमिकल फ्री तेल आहे, एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल आपल्याला तापवून घ्यायचंय. मग यामध्ये घालूया लसूण. लसूण ना एकदम बारीक चिरा किंवा असा ठेचायचा आणि मग त्याला एकदम चॉप करायचं, म्हणजे मग तो असा सूपमध्ये दाताखाली येत नाही. लसूण थोडासा परतायचा. तुम्हाला कांदा लसूण खायचं नाही घातलं तरी चालेल. लसूण परतला तर यामध्ये घालूया आलं. आलंही थोडं परतायचं. तर यामध्ये घालूया कांदा. आता यामध्ये आपण ज्या भाज्या घालतोय ना किंवा कांदा आहे, एकदम मऊ मऊ करायचं नाही, आपल्याला थोडं क्रिस्पी ठेवायचं आहे. त्यामुळे सगळं आपण मोठ्या आचेवरच परततो. कांदा अगदी 1 मिनिटभरासाठी परतूया. कांदा मिनिटभर परतला. आता सगळ्या भाज्या घालू. फरसबी, गाजर, तुम्ही पाहिजे तर इथं फ्लॉवर सुद्धा एकदम बारीक चिरून घातला तरी चालेल. आणि कोथिंबीरीची कोवळी देठं थोडी भाज्यांसोबत घालायची. यांचा फ्लेवर खूप छान येतो. एकदा जरूर वापरून बघा. आता गॅस मोठाच ठेवू आणि या भाज्या परतून घेऊ. 2च मिनटं भाज्या परतायच्या, खूप परतायच्या नाही. तर भाज्या आपण परतल्या. आता यामध्ये घालायचे भरपूर पाणी. तर जवळपास 3 ते 4 कप पाणी इथं मी घालते. तुम्हाला सूप जसं घट्ट पात्र हवं त्याप्रमाणे पाणी घाला. तर यामध्ये मी जवळपास 3 ते 4 कप पाणी घातलं. हे बघा, सूप पातळच पाहिजे, तेव्हा ते वजन कमी करायला मदत करतं. असं घट्टमुट्ट सूप वजन कमी करत नाही. आता यामध्ये मी फक्त 1 हिरवी मिरची अशी चिरून घालतेय. मला फक्त हलका फ्लेवर हवाय म्हणून. तुम्हाला जर थोडं जास्त तिखट सूप पाहिजे, भाज्यांमध्ये मिरची घातली तरी चालणार आहे. मिरची घातली. गॅस मोठा करू, याला चांगलं मिसळू आणि एक उकळी आणू. तर आपला सूप उकळते तोपर्यंत आपण स्लरी करूया. इथं मी साधारण 3 ते 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये घालायचे पाणी. गुठळ्या मोडत याची स्लरी करायची, म्हणजे अशी पातळ, एकदम पातळ पेस्ट करायची. पेस्ट कशी असते तसं गुठळ्या व्यवस्थित मोडायच्या. थोडासा थिकनेस यावा म्हणून अगदीच तुम्ही याच्यात थोडंसं चमचाभर कॉर्नफ्लोअर घालू शकता, पण गरज नाही. हे बघा, याला मस्त उकळी आली. आता यामध्ये घालूया चवी. काळी मिरी पूड अर्धा चमचा, मीठ चवीपुरतं, अशी कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घालायची आहे, तिचा फ्लेवर खूप मस्त लागतो. भाज्यांपेक्षा कोथिंबीर जास्त. कोथिंबीरीत पण खूप फायबर असतं. याला मिक्स करूया. आता हे सूप उकळतच आहे, तर यामध्ये घालूया तयार करून घेतलेली नाचणीची पेस्ट. लक्षात घ्या, जेव्हा आपण पेस्ट घालत असतो त्यावेळी सूप उकळतं पाहिजे. गॅस कमी करू आणि आपल्याला हे नाचणीचं पेस्ट घालायची. याला करायचं मिक्स. आता बघा, रंग छान आला ना नाचणीचा. आता मंद आचेवर याला 5 ते 6 मिनिटं शिजून देऊया. आणि हे बघा, सूप 5 ते 6 मिनिटं मस्त उकळलंय. आता बघा, मस्त झालं ना. मगाशी पाणी पाणी दिसत होतं. आता सूप पातळ आहे, पण एकदम असं घट्टमुट्ट झालेलं नाही. आणि नाचणीचं पीठ पण आपण भरपूर घातलंय. रंग मस्त आलाय, पण याला एक मस्त फ्लेवर द्यायचा आहे. तो कशाचा? लिंबाचा. पण लिंबू कधी घालायचं? गॅस करायचा बंद
आणि एक मोठा लिंबू घेतला, त्याचा रस काढून याच्यात घालायचा. याला मिसळायचं आणि आपलं हे मस्त लेमन कोरिअंडर नाचणीचं सूप तयार झालेलं आहे. बघा काय मस्त दिसतंय. हे सूप इतकं भारी लागतं ना चवीला, इतकं मस्त लागतं. तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा सूपचे प्रकार करत असाल तर त्यातले प्रत्येक दिवशी हाच प्रकार करून खाल, कारण ह्याच्यात कॉर्नफ्लोअर मैदा असलं काही घातलं नाही. सगळं सगळं पौष्टिक आहे. आणि माझ्या मते इथं तुम्ही नाचणीऐवजी त्याच्या अर्ध्या प्रमाणात ज्वारीचं पीठ जर पातळ करून घातलं ना तरी सुद्धा चालेल. फक्त ज्वारी थोडीशी जास्त घट्ट होते म्हणून थोडं कमी घालावं लागतं. पण कॉर्नफ्लोअरला नक्कीच चांगला पर्याय आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला वाटतंय ना वजन कमी करायचं आणि सूपचे प्रकार खायचे, हे घ्या. हे सूप 1 बाउल किंवा 2 बाउल भरून प्या. सोबतीला काहीतरी थोडंसं काहीतरी खायचं, पोट भरेल असं थोडंसं धान्य असलेलं. बस झालं की मग. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.